माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। करमाळा तालुक्याच्या पूर्व भागातील 24 गावांची वरदायिनी असलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेचे काम गेल्या 4 महिन्यांपासून काही लोकांनी बंद पाडले। या कामाचे पाईप दुसऱ्यांदा 8 मे रोजी जाळण्यात आले। आतापर्यंत 28 लाखांचे पाईप जाळण्यात आले आहेत। या घटनेबाबत करमाळा पोलीस ठाण्यात 2 वेळेस FIR दाखल झाली आहे, परंतु अद्यापही आरोपी मोकाटच आहेत। प्रशासनाच्या कुचकामी धोरणाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एल्गार पुकारला असून येत्या 16 मे रोजी अर्जुननगर फाट्यात रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा तालुकाध्यक्ष भरत आवताडे यांनी दिला आहे। यापूर्वी दहिगाव योजनेचे 14 फेब्रुवारी रोजी 15 लाख रुपये किमतीचे पाईप जाळण्यात आले होते। पुन्हा एकदा 8 मे रोजी 13 लाख रुपये किमतीचे पाईप जाळण्यात आले आहे। आरोपींना अटक करण्यासाठी 16 मे रोजी अर्जुननगर फाट्याचे रस्ता रोको आंदोलन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। निवेदनाच्या प्रती त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री, पाटबंधारे विभागाचे अभियंता, उपअभियंता, तहसीलदार, करमाळा पोलीस स्टेशनला निवेदन दिलेले आहेत। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।